एस-एम-बी प्रिपरेशन चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता जो काही टी-ई-टीचे पेपर आहेत त्याची तारीखसुद्धा आलेली पहा. आता आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. ज्यांनी फॉर्म नसून भरला फॉर्म वगैरे सगळं व्यवस्थित करून घ्या. आणि बघा मित्रांनो, टी-ए-टी भरतीसाठी बघा आपण खाली एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच तो WhatsApp ग्रुप जॉइन करा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टी-ई-टी पेपरसाठी महत्त्वाचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्यावरती महत्त्वाचे प्रश्न, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा ते आपण त्या ठिकाणी टाकणार आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचसोबत बघा तुम्हाला जे काही पुस्तकं दिसते ते पुस्तकाचे सॅम्पल PDF तुम्ही त्यावरती क्लिक करून डाउनलोड करू शकता. तुम्हाला दिसत असेल पुस्तकाच्या लिंका टी-ई-टीच्या ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. चला वेळ वाया नाही घालत आपण खालीलपैकी कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देश करते? काय प्रश्न बघा, कोणती व्याख्या बाल विकासाकडे अंगुली निर्देश करते? पहिला ऑप्शन काय बघा, बालकाच्या जन्मापूर्वी अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो? हे शास्त्रीय पद्धतीने असणारे शास्त्र म्हणजे बाल विकास शास्त्र वय. बघा या ठिकाणी जर पाहिलं हे सुद्धा या ठिकाणी वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य काय पहा, बाल विकास गर्भधारणेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे. बघा हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. जर लहान बालकांना आई वडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निरोगी आणि निरगम्य होतो. पण बालक हा विश्वासाला लहानपणीचा मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो वरीलपैकी सर्व आपलं बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, बाल विकासाशी संबंधित नसलेला लेखक कोणता विचारला या ठिकाणी? नसलेला तर बघा E.B. हरलॉक हे बाल विकासाशी संबंधित पहा. सरोजिनी साळुंग दक्षण हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बाल विकासाशी पहा. तर मित्रांनो इथं नाव आहे बघा सरोजिनी सायव्हर्शियन. त्याच्यानंतर इरिक्सन हे सुद्धा आहेत, परंतु F.W. टेलर हे नाहीत पहा बाल विकासाशी संबंधित. तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आणलेली पहा. महा टी-ई-टी परीक्षा 2025 याची जी काही तारीख आहे बघा ती आलेली पहा. 23 नोव्हेंबरला आपल्या या ठिकाणी पेपर चालू होणार आहेत. आणि बघा पेपर चालू होणार आहेत म्हणजे आपली तयारी होणे खूप गरजेचं बघा. आपल्याकडे आता अतिशय कमी टाईम उरलेला आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी PDF लॉन्च केलेली पहा क्विक रिव्हिजनसाठी. यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल, मराठी व्याकरण असेल, तसंच बघा इंग्रजी व्याकरण तुम्हाला सगळे प्रश्न या ठिकाणी मी देणार आहे पहा. टोटल 8,000 प्रश्न असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे 82 75 55 82 83 या नंबरला ₹299 बघा फोनपे करायचे आहेत पहा, किंवा Google पे करू शकता. तुम्हाला ह्या ज्या काही नोट्स आहे मी सगळ्या WhatsAppला पाठवून देईल पहा. आता आपल्याला एवढा भारी चान्स भेटलेला आहे. बोटावर मोजण्याजोगे दिवस आपल्याजवळ राहिलेले आहेत पहा. या कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी बघा क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पहा. आता बघा या ठिकाणी जे वाचलंय बघा त्यालाच रिवाईज करत राहायचं आहे आपल्याला. तुम्हाला या ठिकाणी सगळे विषय मिळणार आहेत पहा. बालमानसशास्त्र असेल, अध्यापनशास्त्र असेल, परिसर अभ्यास असेल किंवा सगळं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला देणार आहे पहा. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी झालेल्या प्रश्नपत्रिका असतील त्याचासुद्धा या ठिकाणी आपण काही प्रश्न ॲड केलेले आहेत, जेणेकरून आपल्याला अभ्यासासाठी आणखीन आणि हलकीन हेल्प होईल पहा. ₹299 बघा तुम्हाला 82 75 55 82 83 या नंबरला पाठवायचे आहेत. लवकर घ्या मित्रांनो नोट्स, कारण की पहा आता जेवढे दिवस उरले त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र एक करायची आहे. पूर्ण जिद्द आणि चिकाटीने आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा. एक तर जान लागतो या जाने दो करायचं आहे, करो या मरो. बरोबर आहे की नाही? वारंवार बघा तेच देणं आपल्याला सुद्धा परवडत नाही. त्यामुळे एकदाच अभ्यास करायचा आणि एकदाच या ठिकाणी चांगला स्कोर आणायचा आपल्याला. त्यामुळे ₹299 तुम्हाला PDF मिळणार आहे. 82 75 55 82 83 नंबरला तुम्ही ₹299 फोनपे Google पे करा मित्रांनो. तुम्हाला लगेच या सगळ्या WhatsAppला नोट्स मिळून जातील पहा. त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच या ठिकाणी उघडा आणि हा नंबर लगेच तुम्ही टाईप करा त्याच्यामध्ये आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या नोट्स या ठिकाणी पाठवून देईल पहा. लवकरात लवकर घ्या बघा. पैसा आज आहे, परंतु या ठिकाणी टाईम हातातून गेल्यावर आपल्याला काहीच करता येणार नाही. पैशाकडे बघितल्यावर टाईम हातातून जातो बघा. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. हा जो काही नंबर याला ₹299 पाठवा आणि लगेच WhatsAppला मी तुम्हाला हे सगळ्या PDF पाठवून देईल बघा. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शिक्षणाचा सत्तावादी स्तरा टिंबटिंब आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुभव केंद्रित. लक्षात ठेवा अनुभव केंद्रित याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे, चारित्र्याचा विकास हा टिंबटिंबमुळे होतो. तर चारित्र्याचा विकास मित्रांनो नैतिकता ऑप्शन क्रमांक 3 नैतिकतेमुळे होतो पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, खालीलपैकी अध्यापनाचा कोणता स्तर नाही? तर मित्रांनो कोणता स्तर नाही तर विभेदीकरण स्तर हा याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1
प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये घडून येतं? तर बघा, नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणामध्ये घडून येतं पहा. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी टिंब-टिंब हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 समाज परिवर्तन. लक्षात ठेवा मित्रांनो, समाज परिवर्तन आपलं योग्य उत्तर आहे पहा. शालेय गणवेशाच्या माध्यमामधून टिंब-टिंब या मूल्याची जपवणूक होते. काय प्रश्न आहे पहा, शालेय गणवेशाच्या माध्यमातून टिंब-टिंब या मूल्याची जपवणूक होते. तर समता, ऑप्शन क्रमांक 3 समता या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 9 नंबरचा, मूर्त सक्रिय अवस्था बालकाच्या टिंब-टिंब वयामध्ये असते. तर बघा 7 ते 12 वर्ष, ऑप्शन क्रमांक 2 7 ते 12 वर्ष आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अभ्यासक्रम, इथं बघा शब्द आहे अभ्यासक्रम विकसन ही टिंब-टिंब प्रक्रिया आहे. तर मित्रांनो ही कशी आहे? अखंड प्रक्रिया. लक्षात ठेवायचं आपल्याला, अखंड प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही गुण क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजेच. तर मित्रांनो त्याला शिक्षण असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण. प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, परिणामकारक शिक्षक होण्याकरता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे? तर बघा, विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे आणि टिकवून धरण्याचं कौशल्य, ऑप्शन क्रमांक 1 आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, अध्यापन कौशल्यामध्ये टिंब-टिंबचा समावेश होतो. तर बघा वर्ग व्यवस्थापन कौशल्य, संप्रेषण कौशल्य, त्याच्यानंतर कथन कौशल्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवायचं आपल्याला, वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 आहे, उलट सुलट बाजू मांडणे, विधानाचे खंडन करणे, समर्थन करणे या बाबी टिंब-टिंब मध्ये येतात. तर मित्रांनो ह्या वाद विवाद मध्ये येतात पहा. ऑप्शन क्रमांक 3 वाद विवाद आपले याचे योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तर मित्रांनो शिक्षकाने जर पाहिलं तर शिक्षकाने काय केलं पाहिजे, की जे काही शिक्षण असेल आणि जे काही पारितोषिक आहे बघा, म्हणजे शिक्षा आणि पारितोषिक, इथं पारितोषिक शब्द आहे, शिक्षा आणि पारितोषिकांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा याचं योग्य उत्तर आहे पहा. शिक्षण आणि पारितोषिकाचा योग्य प्रमाणात वापर करावा. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा, अवधान आणि अभिरुची या टिंब-टिंब आहेत. तर मित्रांनो ह्या बघा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पहा, एकाच नाण्याच्या दोन बाजू. ज्या या विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या आहेत पहा. तर बघा मानसिक समस्या कोणत्या आहेत पहा, तर भिन्न बौद्धिक पात्रता, त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो तर अपमानाची जाणीव होणे, त्यांना अपमानाची जाणीव सुद्धा होते बघा, काही काही राग येतो, आणि शिक्षकाबद्दल घृणा. आणि मित्रांनो अजून एक जर पाहिलं तर हे जर या ठिकाणी जर पाहिलं 1, 2 आणि अपमानाची जाणीव होणे, म्हणजे हे पर्यायाचं योग्य उत्तर आहे पहा. तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभाचं आयोजन केलं पाहिजे? तर मित्रांनो 2दा केलं पाहिजे, प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये. समजलं? प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये प्रत्येकी एक वेळा याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली, तर बघा एका जर पालकाने जर कोणी आपली तक्रार मुख्याध्यापकाकडे केली आहे, तर आपण काय करायचं, जी काही तक्रार आहे बघा, तक्रारीचं स्वरूप पाहून पालकाची या ठिकाणी आपल्याला भेट घ्यायची पहा. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात, एक शिक्षक आपले अध्यापन कार्य व्यवस्थित करीत नाही हे आपल्याला माहीत झाले, तर आपण काय करणार? तर बघा त्याच्या वर्गाला अचानक भेट द्याल आणि त्याच्या कार्याची पाहणी करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या विषयातील आकृतीच्या मदतीने आकार विषयक गुणधर्म समजतात? तर भौमितिक मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, एखादी मूर्ती किंवा अमूर्त बाबीस दिलेलं नाव कोणतं आहे? तर त्याला संज्ञा असं म्हणतात. चित्रकला परीक्षेसाठी कोणता एक उपघटक आहे? तर मित्रांनो भूमिती, ऑप्शन क्रमांक 4 भूमिती. क्षेत्रफळ अंतर घनफळ, बघा क्षेत्रफळ अंतर घनफळ, वजन वेळ यामुळे कोणता संबंध स्पष्ट होतो? तर मापन, ऑप्शन क्रमांक 1 मापन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, भूमिती, भूमितीविषयक तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध मांडणी प्रथम कोणी केली? तर मित्रांनो युक्लिडने केलेली पहा. कोणी? युक्लिडने. गणित विषयाच्या अध्ययनाने विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या गुणाची वृद्धी होते? तर बघा एकाग्रता वाढते. काय होते? एकाग्रता वाढते. वजन उचलणारे त्यांना आपण भारोत्तोलक म्हणतो, त्यांच्या स्नायूंच्या बळकटीसाठी कोणत्या आहाराची आवश्यकता असते? तर प्रोटीन्स, प्रथिने, प्रथिने कशामध्ये असतात? बघा अंड्यामध्ये असतात, अंडी. त्याच्यानंतर मटण, मटण बोकड्याचं मटण चिकनमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर मासे, माशामध्ये सुद्धा हाय क्वालिटी प्रोटीन असतं पहा.
यासाठी बघा जे काही आहाराची गरज असते काय प्रोटीन्स आपली शरीर बांधण्यासाठी. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, रेखाची आई काय करते, टिंब साठी दररोज तलावातून आणलेल्या पाण्यामध्ये तुरटी फिरवते. मित्रांनो कशासाठी फिरवत असेल तर बघा हलक्या विरघळलेल्या कणांना निवडण्यासाठी. याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 123 आहे, खालीलपैकी स्वयंपाक करायची कोणती पद्धत योग्य आहे. तर मित्रांनो कोणती योग्य पद्धत आहे, तर या ठिकाणी पहा भाज्या स्वच्छ धुणे आणि नंतर कापणे ही याची योग्य पद्धती पहा. खालीलपैकी कोणती जोडी वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये साम्य दर्शवते. तर वाढ आणि प्रजनन. लक्षात ठेवा, वाढ आणि प्रजनन याचे योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, अंजलीची मैत्रीण दंतक्षयापासून वाचण्यासाठी खालील उपाय सांगते. काय उपाय सांगते पहा. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कोणता उपाय सांगते, तर बघा खाल्ल्यानंतर चूळ भरावी आणि अंजलीने खाल्ल्यानंतर या ठिकाणी बघा चूळ भरली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर दिवसातून 2 वेळा ब्रश करावा आणि इनेमेल कमी होऊ नये यासाठी ब्रेजेस वापरायला पाहिजे. काय ब्रेजेस म्हणजे याचं जर उत्तर पाहिलं मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 2 DAB याचे काय पहा योग्य उत्तर आहे पहा. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, मत्स्यालयामध्ये हवेचा पंप ठेवला जातो. जे काय आपलं घरामध्ये असतं बघा एक चौकोनी डबा, त्याच्यामध्ये मासे असतात, त्याच्यामध्ये हवेचा पंप का ठेवला जातो, बुडबुडे येतात पहा. किंवा आपल्या घरी नसेल तर दवाखान्यामध्ये किंवा मॉलमध्ये पाहिलंच असेल. तर मित्रांनो अधिक ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळण्यासाठी बघा तो आपल्याला या ठिकाणी पंप पाहायला मिळतो. समजलं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. एखाद्या माशाला उकळून थंड केल्यास पाण्यात ठेवल्यास तो मरतो, कारण याचं विचारलंय. तर बघा त्यामध्ये जर पाहिलं तर ऑक्सिजन राहत नाही. समजलं. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला मानलं जातं, तर मुंबई. ऑप्शन क्रमांक 1 मुंबईला मानलं जातं. भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे. तर मित्रांनो भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे, मावसिनराम. लक्षात ठेवायचं बघा हे. पुढचा प्रश्न पहा, रेगूर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते. तर रेगूर मृदा मित्रांनो कापूस. ऑप्शन क्रमांक 3 कापूस या पिकासाठी बघा या ठिकाणी उपयुक्त असते. जमिनीची धूप होण्याचं मुख्य कारण कोणतं आहे. तर जमिनीची धूप होण्याचं मुख्य कारण कोणतं मित्रांनो, जंगलतोड. ऑप्शन क्रमांक 3 जंगलतोड. चंदनाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी होतं. तर सर्वात जास्त उत्पादन मित्रांनो कर्नाटकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचंय कर्नाटक. पुढचा प्रश्न मित्रांनो, दक्षिण भारतामधील सर्वात लांब नदी कोणती आहे. तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. समजलं. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे. तर नागार्जुन सागर धरण मित्रांनो कृष्णा. ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदीवरती आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. समजलं. हिराकूड धरण कोणत्या नदीवरती. हिराकूड धरण. तर हिराकूड धरण मित्रांनो महानदी. ऑप्शन क्रमांक 3 महानदीवरती स्थित आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत. एकदम सोपा प्रश्न आहे. तर रामदास स्वामी. ऑप्शन क्रमांक 2 रामदास. शिव जन्मापूर्वी सगळीकडे काय होतं. तर अन्याय माजला होता. ऑप्शन क्रमांक 4. सिंदखेडचे जाधव टिंबटिंबचे वंशज आहेत. तर मित्रांनो देवगिरीचे यादव यांचे काय आहेत वंशज पहा. वैचारिक जागृतीला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो, प्रबोधन असं म्हणतात. लक्षात ठेवा प्रबोधन. प्रयोग काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी, प्रयोग करा असा संदेश कोणी दिला. तर रॉजर बेकन यांनी काय दिला, प्रयोग करा म्हणे. तुर्कीने युरोपातील कोणत्या शहराचा पाडाव केला. तर तुर्कीने युरोपातील कोणत्या शहराचा केला. तर ऑप्शन क्रमांक 2 कॉन्स्टंटिनोपल या शहराचा या ठिकाणी पाडाव केला पहा. बालविकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे. तर मित्रांनो बालविकासावर परिणाम करणारे घटक म्हणजे कोणते. तर अनुवांशिकता आहे. सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण ही जबाबदारी कोणाची आहे. तर मित्रांनो सरकार आणि नागरिकाची पहा. ऑप्शन क्रमांक 3 सरकार आणि नागरिक. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिक्षण कशाशी संबंधित असते बघा, बालकाशी आणि पर्यावरण. म्हणजे 1 आणि 2 आपलं योग्य उत्तर पहा. पर्यावरण शिक्षण हे मुख्य टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर पर्यावरण शिक्षण मित्रांनो अहमदाबाद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक 3. पर्यावरण शिक्षकेमुळे टिंबटिंब निर्माण होतो. काय प्रश्न आहे बघा, पर्यावरण शिस्तेमुळे या ठिकाणी शब्द आहे बघा शिस्त. काय निर्माण होतं मित्रांनो, तर याचं योग्य उत्तर आहे पहा वैज्ञानिक दृष्टिकोन. ऑप्शन क्रमांक 1 वैज्ञानिक दृष्टिकोन. पर्यावरण शिक्षण हे इतर कार्यक्रम म्हणजे. काय प्रश्न आहे पहा, पर्यावरण शिक्षणाचे इतर कार्यक्रम म्हणजे सामाजिक वनीकरण. लक्षात ठेवा सामाजिक वनीकरण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वनीकरणाचा उद्देश काय आहे. वनीकरणाचा
उद्देश काय आहे तर बघा, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणाची गुणवत्ता टिकवणे, जैवविविधता टिकवणे म्हणजे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तंबाखूचं पीक टिंबटिंबसाठी हळवे असते. सांगा पटकन कशासाठी असते? याचं उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपले ₹299 नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर नोट्स घ्या. आता पेपर सुद्धा आलेले आहेत पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आणि मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता पेपर 1 पेपर 2 साठी बघा टायमिंग सुद्धा आलेलं आहे बघा. 23 तारीख या ठिकाणी जर पाहिलं तर पेपरची आलेली पहा. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. लवकरात लवकर PDF घ्या मित्रांनो. ₹299 जे काही तुम्हाला दिसते ते तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत. जो काय आपला नंबर आहे 827555 827555 8283 यामध्ये तुम्हाला सगळे परिसर अभ्यास असेल, बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, सगळं मिळणार आहे पहा. टोटल बघा या ठिकाणी आपल्याला 100% फायदा होणार आहे. टेक्निकली अभ्यास केला तर नक्कीच तुमचं या ठिकाणी यश निश्चित आहे पहा. आता हे जे काही प्रश्न आहेत बघा, हे सगळे आपण व्यवस्थित सिलेबसनुसार घेतलेले आहेत पहा. तुम्ही प्रश्नाची क्वालिटी बघितली असेल की काही उचलून मी काही टाकलं नाही पहा. एकदम योग्य मार्गदर्शनानुसार बघा या ठिकाणी पेपरला येणारे प्रश्न टाकलेले आहेत पहा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आता एवढं सगळं या ठिकाणी शिकवणे शक्य नाही. कारण की आता पहा वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन करण्यासाठी, क्विक रिव्हिजन करण्यासाठी बघा आपण या PDF बनवल्या आहेत पहा. लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे, ₹299 जो काही आपला नंबर दिसतोय 827555 8283 या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पेमेंट झाल्यावर लगेच सगळं या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर घाई करा आणि लगेच अभ्यासाला लागा पहा. वेळेची या ठिकाणी वाया घालू नका. कारण की पहा आता हे दिवस कसे निघून जातील तुम्हाला कळणार पण नाही. नवरात्र आली, दसरा आले, आता बघा कसे दिवस निघून जातील कळणार पण नाही बघा. त्यामुळे बघा आपल्याला याच्यामध्ये गुंतायचं नाही तर अभ्यासाला लागायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्या, लवकरात लवकर अभ्यासाला लागा. कारण की रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे पहा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. 1-1 मिनिटं या ठिकाणी महत्त्वाचं आहे पहा. फक्त ₹299 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. जो काही QR कोड दिसतोय किंवा जो नंबर दिसतोय त्याला ₹299 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न या ठिकाणी पाठवून देईल.